कोल्हापूर पोलिसांनी 24 मार्चला प्रशांत कोरटकर याला ताब्यात घेतल्यानंतर 25 मार्चला त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. त्यावेळी न्यायालयानं त्याला 3 दिवसांची पोलीस कोठडी दिली. त्यानंतर 28 मार्चला पुन्हा 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. आज त्याच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर कनिष्ठ स्तर 11वे दिवाणी न्यायाधीश ए व्यास यांच्यासमोर व्हीसीद्वारे हजर करण्यात आलं. दरम्यान आजही पोलीस दलाच्या वतीनं न्यायालय परिसरात तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यापूर्वी 2 वेळा प्रत्यक्ष हजर करताना कोरटकरवर शिवभक्तांकडून हल्ल्याचा प्रयत्न झाल्यामुळं पोलिसांनी सतर्कता बाळगली होती. आजच्या सुनावणीसाठी दोन्ही बाजूच्या वकिलांनीही ऑनलाईन पद्धतीने उपस्थिती लावली. सुनावणीनंतर न्यायालयानं कोरटकरला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली. यानंतर कोरटकरच्या वकिलांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला. मात्र अजूनही कोरटकरला मदत केलेल्या साथीदारांच्या तपासासाठी पोलीस पथकं रवाना झाली आहेत. न्यायालयासमोर सरकारी वकील आणि पोलिसांचं म्हणणं मांडणं आवश्यक असल्याचं सांगत न्यायालयानं कोरटकरचा जामीन अर्जावरील सुनावणी मंगळवारी 1 एप्रिल रोजी होणार असल्याचं सांगितलं. त्यामुळे कोरटकरचा मुक्काम आता कळंबा मध्यवर्ती कारागृहात असणार आहे. दरम्यान कोरटकरच्या जामीन अर्जावरील मंगळवारच्या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.